नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. CTT परीक्षेसाठी ज्यांनी हिंदी भाषा निवडलेली असेल, आतापर्यंत या चॅनलवर तुम्हाला मराठी भाषेविषयी व्हिडिओ उपलब्ध आहेत, परंतु आजपासून हिंदीचे व्हिडिओ देखील तुम्हाला उपलब्ध होतील. तर यामध्ये ज्यांनी हिंदी भाषा प्रथम असेल किंवा द्वितीय भाषा निवडलेली असेल, तर अशांसाठी हिंदी भाषेवर आधारित ज्याप्रमाणे अध्यापनशास्त्रावर आधारित जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचा सर्व आपण या व्हिडिओमधून करून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नाला. पहला प्रश्न आहे, कहानी, कविता, गीत और नाटकों के माध्यम से बच्चे, चार ऑप्शन है यहाँ पर. पहला ऑप्शन है केवल मूल्यों का आयोजन करते हैं, केवल अपने तर्क शक्ति का विकास करते हैं, अपने सांस्कृतिक धरोहर से जुड़ते हैं, केवल मनोरंजन प्राप्त करते हैं. तर आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे ती म्हणजे काय, तर कहाणी, कविता और गीत. मग कहाणी असेल म्हणजे गोष्ट असेल, कविता असेल किंवा नाटक वगैरे असेल, तर यामधून आपल्याला कोणती गोष्ट लक्षात येते. तर आपण नाटक असेल तर नाटकचा ज्यावेळेस शेवट होतो त्यामधून काहीतरी मेसेज त्या ठिकाणी दिला जातो. कविता असेल त्यामधून देखील काहीतरी संदेश असतो, गोष्टीमधून देखील काहीतरी आपल्याला बोध घ्यायचा असतो. मग या ठिकाणी केवळ मूल्य का आयोजन करते हे असं असेल का, तर नाही. फक्त मूल्यच त्या ठिकाणी घेता येईल आपल्याला अशा प्रकारे नसून त्यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारे आपण काय, तर केवळ आपले तर्कशक्ती का विकास करते हे, फक्त तर्कशक्ती वाढली का त्यापासून, तर नाही. तिसरा आहे अपने सांस्कृतिक धरोहर से जुड़ते हैं. आता या ठिकाणी सांस्कृतिक धरोहर, इसका अर्थ क्या है, तो धरोहर मतलब क्या होता है, संपत्ती. त्याला आपण आपली संपत्ती म्हणतो, जी परंपरेनुसार किंवा पिढीजात त्या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेली आहे. तर मग ही काही संस्कृती आहे ती पिढ्या दर पिढी त्या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेली आहे, पुढे देखील त्या ठिकाणी जाणार आहे. तर या गोष्टीसाठी किंवा विद्यार्थी त्याला जोडतात, म्हणून तिसरा पर्याय त्या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 3, अपने सांस्कृतिक धरोहर से जुड़ते हैं. किसके माध्यम से, कविता, कहानी, गीत और नाटक के माध्यम से. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्राथमिक स्तर पर बच्चों की भाषा सिखाने का ही सर्वोपरी उद्देश आहे. प्राथमिक स्तरावर त्या ठिकाणी मुलांना भाषा आपण का शिकवतो किंवा जास्तीत जास्त महत्त्वाचा उद्देश कोणता असेल, तर यापैकी 4 उद्देश दिलेले आहे आपल्याला. 4 पैकी नेमका कोणता उद्देश योग्य असेल तो आपल्याला बघायचा आहे. पहिला आहे मुहावरे लोकोक्तियों का ज्ञान प्राप्त करना. दूसरा है कहानी, कविताओं को दोहराने की क्षमता का विकास करना, तेज प्रवाह के साथ पढ़ने की योग्यता का विकास करना और अपनी बात को दूसरों के समक्ष अभिव्यक्त करने की कुशलता का विकास करना. या ठिकाणी भाषेचं जर उद्देश बघितलं तर आपल्याला बोलता आलं पाहिजे, तसेच आपण जे बोलतो ते समोरच्याला कळालं पाहिजे. हा उद्देश त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. म्हणून या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 4, अपनी बात को दूसरों के समक्ष म्हणजे समोर अभिव्यक्त करने की कुशलता का विकास करना. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. लिखना एक बेहद जटिल प्रक्रिया है. जटिल म्हणजेच काय, तर कठीण, अवघड. एक अनिवार्य कुशलता है जिसे जल्दी प्राप्त किया जाना जाता है. एक तरह की बातचीत है. एक अत्यंत यांत्रिक प्रक्रिया आहे. मग 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले, तर आपल्याला यामधून पर्याय शोधायचा आहे. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे की एक तरह की बातचीत है. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 हा त्या ठिकाणी योग्य आहे. एक तरह की बातचीत है. पुढचा प्रश्न बघूया. कक्षा 1 के म्हणजे पहलीचा विद्यार्थी, कक्षा 1 के बच्चे अपने एवं से प्राप्त बोलचाल की भाषा के अनुभव को लेकर ही विद्यालय जाते हैं. घर परिवार पड़ोसी, घर परिवार परिवेश, घर परिवार दोस्तों और घर परिवार और टीव्ही. तर या ठिकाणी काय म्हटलेले की कोणता अनुभव घेऊन विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेमध्ये जातात. तर या ठिकाणी योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, घर परिवार आणि परिवेश. मग या ठिकाणी परिवेश म्हटल्यानंतर यासह सर्व घटक आले बघा. परिवेश जर त्या ठिकाणी म्हणतो, परिवार म्हणजेच काय, तर परिसर. ठीक आहे, आपलं घर परिवार आणि
जो काही आसपासचा परिसर असेल मग त्यामध्ये दोस्त पण येतात, टी व्ही असेल तर तो सुद्धा आपल्या त्या ठिकाणी कनेक्ट होतो आणि पडोसी म्हणजे शेजारी जे असेल ते सुद्धा परिवेश या घटकामध्ये येतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हा या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. कक्षा 1 और 2 के शुरुआती समय में पढ़ने के प्रारंभ डर से हो और किसी के लिए हो. अर्थ उद्देश. आता या ठिकाणी जे उद्देश आहे पहिली किंवा दुसऱ्या त्या ठिकाणी सुरुवातीचं जे काही शिक्षण आपल्याला विद्यार्थ्यांना देतो तर ते कशासाठी देतो, तो सिर्फ अक्षर ज्ञान के लिए है, मनोरंजन के लिए है, शब्द पहचान एवं मूल्यांकन के लिए, या अक्षर ज्ञान एवं यह अपना उद्देश होना चाहिए. इसमें से कौन सा. 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अक्षर ज्ञान. त्याला आपण अक्षर ज्ञान मराठीमध्ये म्हणतो. तर अक्षर ज्ञान हे सर्वात महत्त्वाचं कौशल्य आपण त्या ठिकाणी मानलं जातो पहिली आणि दुसरीसाठी. या ठिकाणी वर्गाचा उल्लेख आहे. कक्षा 1 और 2 हे त्या ठिकाणी ओळखणं महत्त्वाचं आहे. मग अक्षर ज्ञान त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 हा पर्याय त्या ठिकाणी योग्य आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. इनमें से कौन सा प्राथमिक स्तर पर हिंदी भाषा का शिक्षण उद्देश्य नहीं है. इनमें से कौन सा प्राथमिक स्तर पर हिंदी भाषा शिक्षण का उद्देश्य नहीं है. नाही है म्हणजेच काय आलं या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी झालेला आहे. नाही विचारलेलं आहे म्हणजे निगेटिव्ह त्या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. संदर्भ के अनुसार पहला पर्याय है संदर्भ के अनुसार लगातार पढ़ने का प्रयास करना, चित्रकारी को स्वयं की अभिव्यक्ति का माध्यम बनाना, बच्चों की भाषा और स्कूल की भाषा में संबंध बनाते हुए उनसे विस्तार करना, उतार देना, और आखिरी है सुनी गई बातों का ज्यों का त्यों दोहराना. तो ये उद्देश्य नहीं है कौन सा, तो वो ढूंढना है हमें. तो वो आएगा ऑप्शन नंबर 4 सुनी गई बातों का ज्यों का त्यों दोहराना. म्हणजे फक्तच जेवढं सांगितलेलं जेवढं ऐकलेलं आहे ते ॲज इट इज त्या ठिकाणी बोलणं म्हणजेच भाषा शिकवणं नाही. तर हिंदी भाषा शिक्षणाचा हा उद्देश नाही. त्यामुळे चौथा पर्याय त्या ठिकाणी आपलं योग्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. भाषण कौशल्य के संबंध में कौन सा कथन सही है. भाषा के कौशल्य अंतर से संबंधित होते हैं. भाषा के सभी कौशल लोग को नए सिरे से सिखाने की आवश्यकता होती है. भाषा कौशल एक दूसरे से स्वतंत्र होते हैं. भाषा के चारों ओर एक क्रम में सीखे जाते हैं. चारों कौशल एक क्रम में सीखे जाते हैं. तर या ठिकाणी योग्य पर्याय कोणता आहे तर भाषण कौशल के संबंध में कौन सा कथन सही है. भाषा के सभी कौशल लोग को नए सिरे से सिखाने की आवश्यकता होती है. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 सभी कौशल लोग को नए सिरे से. सगळे जे कौशल असेल ते नवीन प्रकारे त्या ठिकाणी शिकवण्याची गरज असते. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे भाषा डॅश और डॅश का एक उत्तम साधन है. तर या ठिकाणी भाषा 2 गोष्टीचं कोणत्या त्या ठिकाणी साधन आहे. सुनने, बोलने और सोचने, पढ़ने, लिखने और संप्रेषण, सोचने, महसूस करने, चीज़ों से जुड़ने और पढ़ने, लिखणे, समजणे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की भाषा कशाचं या ठिकाणी योग्य साधन आहे. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. का तर बघा पढ़णे, लिखणे और संप्रेषण. संप्रेषण म्हणजेच काय तर एक प्रकारचं कम्युनिकेशन दोघांमध्ये होणारी बातचीत जे असेल किंवा जे संवादाचे आपण देवाणघेवाण करतो तर संप्रेषण त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मग यामध्ये भाषेचं सर्वात उत्तम साधन आहे तर पढ़णे, लिखणे और संप्रेषण हे उत्तर त्या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. भाषा सीखने का व्यवहारवादी दृष्टिकोण डैश पर बल देता है. भाषा सीखने का व्यवहारवादी दृष्टिकोन. व्यवहारवादी म्हणजेच आपण त्या ठिकाणी अनुकरण करतो. तो व्यवहारवादी म्हणजेच काय तर आपल्याला जी काही आपण भाषा शिकलो त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. तर बोलण्यामध्ये असेल किंवा कुठल्याही प्रकारे असेल तर त्याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. तर मग हे कशावर त्या ठिकाणी बल देतो तर या ठिकाणी आहे अनुकरण. हे पर्याय योग्य आहे पर्याय क्रमांक 1 अनुकरण. पुढचा प्रश्न. एक छात्रा पढ़ते पढ़ते अनेक बार अटकती है, उसे पढ़ने में कठिनाइयाँ होती है, उसकी समस्या मुख्यतः किससे संबंधित है. मग या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. पहिला आहे पठन अरुची, दुसरा आहे बुद्धिलब्धी, तिसरा आहे डिस्लेक्सिया आणि चौथा आहे डिस्ग्राफिया. मग या ठिकाणी कशा संबंधित अडचण आहे तर बोलण्यासाठी. तर या ठिकाणी
डिस्लेक्सिया हे उत्तर योग्य आहे. जे काही बोलण्याचे जे काही विकार असतील किंवा भाषेचे जे काही विकार आपल्याला लक्षात येतात बोलण्याचं असेल किंवा मग डिस्ग्राफिया कशासाठी आहे तर ते हँडरायटिंगसाठी आहे किंवा लिहिण्यासाठी असेल, म्हणून डिस्लेक्सिया हे उत्तर त्या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. यापूर्वी देखील तुम्ही या चॅनलला जर भेट दिली असेल तर मराठीवर जवळपास 14 ते 15 व्हिडिओ मी टाकलेले आहेत. त्यावरून मराठी भाषेची तयारी तुमचं पूर्ण होऊन जाईल. त्याचप्रमाणे जर हिंदी भाषा निवडलेली असेल तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. हिंदीचे व्हिडिओ देखील आजपासून तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध केल्या जातील. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. काही जर तुमचे शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. त्याचप्रकारे आवडला तर लाईक देखील करायचा आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. वाइगोत्स्की के विचारों पर आधारित कक्षा में डैश डैश पर सबसे अधिक जोर दिया जाता है. वाइगोत्स्की के विचारों के आधारित कक्षा में किस पर? कविता दोहराने, कहानी सुनाने, कार्यपत्रकों और परस्पर अंतरक्रिया पे. तो यहाँ पर सबसे कविता दोहराने पे नहीं है, कहानी सुनने को भी नहीं है, पहला नहीं है, दूसरा नहीं, कार्यपत्र को नहीं, लेकिन फोर्थ जो है वो सही है, परस्पर अंतरक्रिया मतलब एक दूसरे से बोलचाल होना, बातचीत होना तथा विचारों का आदान प्रदान करना जरूरी है, मतलब परस्पर अंतरक्रिया जरूरी है. तो ऑप्शन नंबर 4 यहाँ पर सही है. पुढचा प्रश्न बघूया. हमारी कक्षाओं में बच्चों के बिना भाषिक पृष्ठभूमि से आते हैं, अंतः बिना भाषिक पृष्ठभूमि से मतलब अलग अलग भाषा से बच्चे वहाँ पर पढ़ने के लिए आते हैं, जिनकी मातृभाषा अलग अलग होती है, तो उनके लिए क्या सही है? उनकी भाषाओं को भी शिक्षक को कक्षा में सम्मान देना अनिवार्य है, जिसे बहुभाषिकता कहते हैं हम. उनकी भाषाओं को सीखना सभी विद्यार्थियों के लिए अनिवार्य है. भाषा की पाठ्य पुस्तक में उनकी सभी भाषाओं के शब्द वाक्य होने अनिवार्य है और उनकी भाषाओं को जानकारी शिक्षक के लिए अनिवार्य है. तो यहाँ पर जो सही उत्तर है तो वो है ऑप्शन नंबर 1, पहला. उनकी भाषाओं को भी शिक्षक कक्षा में सम्मान देना अनिवार्य है. जिनकी जो मातृभाषा है उनका भी सम्मान हमें करना है तथा समझना है. चला पुढचा प्रश्न बघूया. आपकी कक्षा के कुछ छात्र अति मेधावी भी है, आप किस तरह पढ़ाएंगे? जब वो चाहे कक्षा के साथ, समृद्धिकरण कार्यक्रमों द्वारा और उच्च कक्षा के साथ. तर या ठिकाणी समृद्धीकरण और कार्यक्रमों के द्वारा या ठिकाणी हा प्रश्न योग्य राहील. ऑप्शन क्रमांक 3, समृद्धीकरण कार्यक्रमों के द्वारा. पुढचा प्रश्न बघूया. इनमें से प्राथमिक स्तर पर भाषा आकलन का सर्वाधिक उचित तरीका है. किसी पाठ की 5 पंक्तियाँ पढ़वाना, बच्चों को चित्र वर्णन और प्रश्न पूछने के अवसर देने, बच्चों से पत्र लिखवाना, बच्चों से प्रश्न के उत्तर लिखवाना. तर या ठिकाणी इनमें से प्राथमिक स्तर पर भाषा आकलन का सर्वाधिक उचित तरीका आहे. तर या ठिकाणी काय सांगितलेलं बघा आपल्याला, प्राथमिक स्तर सांगितलेला आहे. तर या ठिकाणी कोणतं योग्य असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. बच्चों को चित्र वर्णन और प्रश्न पूछने का अवसर देना, कारण प्राथमिक स्तर विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. कौन सा प्रश्न बच्चों की भाषा क्षमता का सही आकलन करेगा? कौन सा प्रश्न बच्चों की भाषा क्षमता का सही आकलन करेगा? म्हणजे मुलांना जर एखादा प्रश्न आपल्याला विचारायचा असेल तर कोणता प्रश्नामधून मुलाची क्षमता त्या ठिकाणी योग्य आहे हे आपल्याला कळेल. भाषेची क्षमता त्याला आकलन व्यवस्थित झालेली आहे हे कळेल. तर कोणत्या प्रश्नावरून या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिले आहे. पहिला प्रश्न आहे, लड़के ने किसके दाम नहीं बताए? लड़का टोकरी में क्या बेच रहा था? यदि तुम बेचोगे तो उसके कितने दाम लोगे और क्यों? आजकल आम के दाम कितने हैं? तर या ठिकाणी कोणता प्रश्न या 4 पैकी एक निवडायचा आहे की जेणेकरून विद्यार्थ्याला जी काही भाषिक क्षमता असेल त्याचं योग्य आकलन त्या ठिकाणी त्याला करता येईल. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे, यदि तुम आम बेचोगे तो उसके कितने दाम लोगे और क्यों? तर या ठिकाणी हा प्रश्न जर विचारला तर नेमकं त्याला काय करता आपण एक्सप्लेन करू सर्व ऑप्शन. आजकाल आम के दाम कितने, तर हा ऑप्शनसुद्धा त्या ठिकाणी चुकीचं राहील, कारण भाषेचं आकलन आणि या प्रश्नाचं त्या ठिकाणी संबंध येत नाही. त्याचप्रमाणे यदि तुम बेचोगे तो उसके कितने दाम लोगे और क्यों, हा सुद्धा पर्याय त्या ठिकाणी योग्य नाही.
लड़का टोकरी में क्या बेच रहा था, हा प्रश्न त्या ठिकाणी मुलांच्या आकलनासाठी आहे. जर आपण एखादा पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्यामध्ये ह्या मुलाची स्टोरी किंवा कहाणी त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि ते त्या आकलनावरून म्हणजे त्याला ते रीड करायचं आहे आणि ते रीड करून त्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे. तर दुसरा प्रश्न या ठिकाणी योग्य राहील. लड़का टोकरी में क्या बेच रहा था, हा ऑप्शन त्या ठिकाणी ते उत्तर देऊ शकेल. पुढचा प्रश्न बघूया. 15 प्रश्न झालेले आहे. आपण या व्हिडिओमध्ये 15 प्रश्न ॲड्रेस केले. हा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर नक्कीच तुम्हाला याचं उत्तर देखील मिळून जाईल किंवा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता. 4 ऑप्शन आहे, कमेंटमध्ये नक्की कळवा. बाल साहित्य के चयन का मुख्य आधार क्या होना चाहिए. बाल साहित्य म्हणजेच काय तर मुलांना जे काही इंटरेस्टेड वाटतं, ठीक आहे, जे काही साहित्य असेल तर ते विद्यार्थ्यांसाठी किंवा मुलांसाठी, लहान मुलांसाठी असेल तर यापैकी कोणतं योग्य राहील, कोणतं योग्य राहील. 4 पैकी एकच पर्याय त्या ठिकाणी द्यायचा आहे. छोटी रचना आहे, रोचक विषयवस्तू, रंगीन चित्र और सरल जानकारी. त्या ठिकाणी 4 पर्याय दिले आहे. तर कमेंटमध्ये नक्की या प्रश्नाचं उत्तर कळवा. त्याचप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, प्रश्न जरी हिंदीत असेल तरी मी त्याला मराठीत स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.